हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज आपण आलो नवीन पनवेल येथे बोनशेत या गावामध्ये बापदेव व आई मरुआई यांचा पालखी सोहळा होणार आहे. आणि हा सोहळा बघण्यासारखा असणार आहे, कारण या सोहळ्यामध्ये गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे माहीर वाशिनी ज्या या गावातल्या मुली आहेत त्या देखील उपस्थित राहणार, हजेरी दाखवणार आहेत. पाहुणे मंडळी देखील येणार आहेत आणि खरंच हा सोहळा भव्य दिव्य बघण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये तुम्हाला जुन्या परंपरा आणि देवावर असलेली श्रद्धा, बापदेवावर असलेली श्रद्धा, आई मरुआईवर असलेली श्रद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा ब्लॉग खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होईल, बघण्यासारखा होईल. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज गाईज लगेचच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून घ्या, कारण तुम्हाला माझे असे इंटरेस्टिंग व्हिडिओज, इंटरेस्टिंग पॉडकास्ट, कॉमेडी व्हिडिओज भरपूर काही बघण्यासारखं आहे. म्हणून चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सो फ्रेंड्स, फायनली आपण पोचलेलो आहोत प्रमिला फडके आणि सुनील फडके यांच्या घरी. मंदिराच्या अगदी शेजारी यांचं घर आहे, पहिल्या माल्यावर. आणि यावर्षी पूजेचा मान देखील त्यांनाच भेटलेला आहे. आणि हा जोडा खरंच खूप छान दिसत आहे. तर आपण आता जस्ट फ्रेश झालेलो आहोत. खूप गरमी आहे आणि बोनशेत गावामध्ये येण्याचा जो रस्ता आहे त्याचं काम चालू आहे, म्हणून आपण शेजारच्या गावामधून रस्ता शोधत इथपर्यंत मी पोहोचलेलो आहे. सो गाईज, जरा 2 मिनिटं पंख्याखाली बसून आपण लगेचच जाऊया शूट घेण्यासाठी. कारण हा जो जोडा आहे सुनील फडके आणि प्रमिला फडके, ते खरंच एक ट्रेडिशनल लुकमध्ये, आपला जो पारंपरिक लुक आहे, आमचा जो आगरी लुक आहे, जे अलंकार आहेत, दागिने आहेत, ते प्रमिलाने घातलेले आहेत. खरंच खूप छान दिसत आहे ती देखील. चला तर आपण लगेचच जाऊन तिथे बघूया, शूट घेऊया. आणि पूजेचा हलका हलकासा आवाज तुम्हाला मंत्रांचा येत असेल माझ्या बरोबर. 2 मिनिटं मी तुम्हाला मंदिर दाखवतो. इथूनच मंदिर दिसतं अगदी त्यांच्या गॅलरी मधून. हे बघा, हे गाईज मंदिर आहे. खरंच खूप छान मंदिर. हे समोरचं मंदिर जे आहे हे बापदेवाचं मंदिर आहे. आणि त्याच्याच अगदी शेजारी तुम्हाला सेम असा मंदिराचा पत्रा किंवा मंदिराचा जो टॉप आहे तो दिसत आहे. तो आई मरिआई मातेचं मंदिर आहे ते. आणि हा आजूबाजूचा असा खूप निसर्गरम्य छान असा परिसर. सर्व आजूबाजूला अजून शेती वगैरे आहे. चला तर लगेच आपण मंदिरामध्ये जाऊया आणि सर्वात प्रथम बापदेवाचं दर्शन घेऊया, आई मरुआईचं दर्शन घेऊया. सो फ्रेंड्स, मकरंद दादा इथे काल रात्रीच पोचलेला आहे. आणि मकरंद दादाचा जो खडा आवाज आहे त्याने पूर्ण महाराष्ट्राला वेड लावून सोडलेला आहे. विदाऊट माईक एवढा छान आवाज क्रिएट करणं म्हणजे ही खासियत फक्त मकरंद दादाची आहे. आणि तुम्हाला मकरंद दादाचा आवाज थोड्याच वेळाने माझ्या ब्लॉगमध्ये डेफिनेटली बघायला भेटेल. आणि तुम्ही मकरंद दादाला फॉलो करू शकता, इंस्टाग्रामवर फॉलो करा, किंवा बघा आई पण बघता तेव्हा. तर मकरंद दादाला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करा, यूट्यूबवर करा, प्रत्येक सोशल मीडियावर मकरंद दादा आहेत. मकरंद दादाचं नाव तुम्ही फक्त सर्च करा. आणि खरंच आई माऊलीचा असा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे एवढा छान आवाज विदाऊट माईक ते काढू शकतात. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मकरंद, तू काय सांगतो? सांगायला गेलो तर काय सांगू, आईचे एवढे गुण गाण्यात आपली माऊलीवर श्रद्धा आहे. हा, हे नाही, त्या आईचे गुण गायला भेटतात आपल्याला. आईचे गुण गाण्याला आपण कोण? म्हणजे आईनेच तुला ही संधी दिलेली, आईने तुला हा आवाज दिलेला आहे. एवढं गुण गाव तेवढं कमी. एवढी आईची किमया सांगायचा, महिमा सांगायचा तेवढा कमी. हे एवढा गावोगाव, रानोरान, वनवन, थंडीच्या पासून ते गरमी, आता गरमी पावसाला पण निघेल. पावसाळ्यात पण काही कार्यक्रम आहेत आपले, कारण यांच्या माऊलीच्या इकडे गाण्यांचे. आणि जो आपल्याला माऊलीने सत्व दिलाय तो माऊलीचा सत्व आहे, आपला काही नाही ह्याच्यात. माझा आवाज मी करून रावण टिकला नाही. रावणाची 14 सोन्याची लंका 14 चौकडी
त्यात सोन्याची लंका ही नाही राहिली रावणाकडं, माझा 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 करून. आपलं काय दादा खरंच जमिनीला धरून चालणारा डाऊन टू अर्थ कलाकार आहे आणि माऊलीची कृपा आहे आणि त्याची जी भावना आहे याच्यावरनं समजतं की किती सरळ साधा सोपा माणूस आहे. मकरंद दादा, तुझ्यावर आई माऊलीचा आशीर्वाद असा सदैव राहो आणि तुझं नाव आज पूर्ण जगभरामध्ये पोहोचो. आज युट्यूब वर्ल्ड वाईड आहे, तुला पूर्ण देशभरामध्ये लोक बघत असतील आणि सर्वांची म्हणजे तुझ्यावर सर्वांचं प्रेम असंच वाढत राहो. हीच आई माऊलीच्या चरणी प्रार्थना. आई एकविरा माते की जय. सो मित्रांनो बघा, महाप्रसादाचं जेवण इथे शिजत आहे आणि या भल्या मोठ्या टोपामध्ये चण्याची डाळ शिजत आहे आणि हे टोटली जेवण जे आहे हे खरंच खूप स्वादिष्ट असणार आहे, कारण हे आगरी कोली पद्धतीचं जेवण तुम्ही याला म्हणू शकता. आणि याच्यामध्ये आमचा जो एक ठराविक मसाला असतो तो डेफिनेटली व्हेज असो नॉनव्हेज असो प्रत्येक जेवणामध्ये आम्ही तो वापरतोच. आणि पूर्ण गावकरी इथे जमलेले आहेत, गावकऱ्यांची सर्वांची धावपळ इथे तुम्हाला दिसत आहे. जेवणाची सर्व तयारी चालू आहे. चला तुम्हाला दाखवतो. एका साईडला महिला मंडळ देखील कामाला लागलेलं आहे आणि त्यांची देखील जय्यत तयारी आहे. बघा, प्रत्येक टाईपची भाजी तुम्हाला इथे दिसत आहे आणि सर्वच गावकरी इथे जमलेले आहेत. स्पेशली महिला वर्गाचा खूप मोठा असा हातभार इथे तुम्हाला दिसत आहे. त्याचप्रमाणे पुरुष देखील स्वयंपाक करत आहेत आणि हे जेवण डेफिनेटली बापदेवाच्या कृपेने आणि आई माऊलीच्या कृपेने स्वादिष्टच होणार आहे. हे आपले अशोक भाऊ आहेत जे हेड कुक आहेत आपले. बघा कसे मशरूम कापतात एकदम प्रॉपर प्रोफेशनली. मान खाली पण कामाकडे पूर्ण त्यांचं लक्ष आहे. लक्ष विचलित होऊ नये म्हणून बहुतेक मान खाली असेल त्यांची. बघा सर्वांची ठराविक अशी नावं त्यांनी मस्करीमध्ये ठेवलेली आहेत, घर मशीन वगैरे. आणि बघा म्हणजे हसत खेळत सर्व कामं इथे चालू आहेत आणि तेवढाच उत्साह गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला इथे दिसत आहे. सो मित्रांनो, याच्यामध्ये डाळ देखील शिजलेली आहे आणि मला वाटतं हे आपण भातासाठी पाणी ठेवलेलं आहे, बरोबर ना आता? याच्यात भात ना, याच्यामध्ये भात शिजवायचं आहे. सो मित्रांनो, बापदेवाच्या मंदिरामध्ये पूजा संपन्न झालेली आहे आणि आता आई मरियाई मातेच्या मंदिरामध्ये पूजा चालू आहे. चला तर आपण तिथे देखील जाऊन थोडंसं शूट घेऊया. ओम कुलदेवताय नमः स्वाहा इदं नमः ओम देवावतारं ब्रह्मणगणपतिन्द्रहरं जनावसंगमनियारविन्दे भवानी सहितं नमामि. सो फ्रेंड्स, तुम्ही बघताय माझ्या बरोबर हे जे भजन मंडळ आहे, या भजन मंडळाचं वैशिष्ट्य आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये एकही पुरुष तुम्हाला दिसत नाहीये. महिला भजन करताना दिसत आहे आणि पनवेल पट्ट्यामध्ये म्हणा किंवा नवी मुंबईमध्ये म्हणा, या ज्या ताई आपल्या समोर दिसत आहेत यांच्या सुमधुर आवाजाने ते आज त्यांचं नावारूपाचा झेंडा जो आहे तो पुढे नेत आहेत. त्यांचं आज नाव प्रत्येक जागोजागी होत आहे आणि खरंच खूप छान असं त्यांच्या आवाजामध्ये गोडवा आहे. ताई, तुमचं नाव सांगा.
माईक त्यांना दे. शशिकांत फडके. माईक पकडा. शरयू शशिकांत फडके. आणि ताई कधीपासून करता तुम्ही? वयाच्या कुठल्या 10 याच्यापासून? वर्ष झाली आता. 6 वर्ष अगोदरपासून करता? 10 वर्ष आता होतील. 10 वर्ष आता कंप्लीट झाली. हा. आणि प्रत्येक जागोजागी करताय म्हणजे? हो हो. आणि मग फॅमिलीचा काय सपोर्ट आहे तुमच्या मागे, काय पाठिंबा आहे? सगळ्यांचा सपोर्ट आहे, सगळी फॅमिलीच आहे माझ्या सोबत. बघा म्हणजे हा जो मंडळ आहे ती त्यांची फॅमिलीच आहे आणि त्यांच्या घरातल्यांचा देखील खूप छान असा त्यांना पाठिंबा आहे. आणि त्यांच्या आवाजामध्ये आई माऊलीच्या कृपेने खरंच गोडवा आहे. त्यांचं भजन खरंच खूप छान वाटतं ऐकताना. आणि तुमच्यासाठी माझ्याकडनं पण विशेष आहेत की तुमचं हे भजन मंडळ पूर्ण जगभर प्रसिद्ध हो माझ्या या यूट्यूब चॅनलच्या द्वारे. आणि देशात नाही तर विदेशात देखील तुम्हाला सर्वांनी नोटीस करावं, पाहावं, म्हणून मी आई माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. सो आपण बघतोय इथे की या ताई पखवाजच म्हणतात ना याला, पखवाज वाजवतात. आणि मोस्टली आपण बघितलेलं आहे की पुरुष मंडळी जास्त तुम्हाला पखवाज वाजवताना दिसते. तर तू हे कधी शिकलीस म्हणजे? आता 3 वर्ष झाली. 3 वर्ष अगोदर तू शिकलीस म्हणजे? हा. आणि कोणाकडे शिकलीस? ओमकार पाटील. इथलेच आहेत? भिंगारचे आहेत. भिंगारचे आहेत. हा. आणि मग तू देखील म्हणजे या मंडळामध्ये नेहमी असतेस वाजवायला? हो, हो. खरंच खूप छान वाजवते ती. आपण जस्ट मगाशी बघितलं आणि तुम्ही देखील माझ्या या युट्यूबच्या मार्फत बघणार आहात की खरंच मस्त वाजवते. आणि महिला मंडळ स्पेशली पुढाकार घेऊन हे सर्व करत आहे. आणि आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थाने आपण असं इथे म्हणू शकतो की महिला ज्या आपण म्हणतो की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत, तर खरंच असं भक्तिमय प्रसाराने देखील ताई खरंच खूप पुढे जात आहेत आणि त्यांची पूर्ण फॅमिली त्यांच्या बरोबर आहे. धन्यवाद ताई. ब्रह्मा गुरुर्विष्णू ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा साक्षात परब्रह्मा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तो माधव बरवा, 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 तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. सो फ्रेंड्स, पालखी जवळजवळ सजवून झालेली आहे आणि खरंच खूप छान अशी पालखी गावकऱ्यांनी सजवलेली आहे. सो मंडळी, आपल्या समोर हरिपाठ मंडळ आहे. कुठून आलेत? आजिवलीवरनं. गावदेवी हरिपाठ मंडळ आजिवलीवरनं आलेले आहेत. आणि बघा खूप मोठं मंडळ आहे आणि सर्वांच्या साड्या वगैरे एकसारख्या आहेत. आणि डेफिनेटली पालखीला या हरिपाठामुळे खरंच एक सांस्कृतिक असा लुक येणार आहे. विशेष सहकार्य मिळणार आहे. आई एकविरा माते की, मरी आई माते की, बापदेव महाराज की, आई एकविरा माते की, आई मरी आई माते की. पालखी सोहळा प्रस्थान होते. भाविक भक्त आणि सर्व हरिपाठ मंडळाच्या वतीनं हा आनंद देणारा क्षण वर्ष दुसरे उपस्थितां आज हा आनंदाचा दिवस तुम्हा सर्वांच्या उपस्थितीनं पालखी इथून प्रस्थान होते.
समस्त मंडळ बोनशेत त्याची काही तयारी आणि हे प्रीते आई माऊलीचा उदो उदो मरुआई माते की बापदेव महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आई तुझी पालुकी सजली गो आई तुझी पालुकी सजली गोपाल की बोनशेत गावाची गो बोनशेत गावाची पालकी तुझे गमानाची गो तुझे गमानाची गोय तू मरुआई माऊली गोय तू मरुआई माऊली गोय तू साज शिनगार करूनी गो साज शिनगार करूनी बसलीस चंदनाच्या पालकेत गो चंदनाच्या पालकेत साथ घातलीस पातीच्या बंधवाला साथ घातलीस साथीच्या बंधवाला ग बंधू बापाचा बाप देव बापाचा बाप देव बंधू येताल नावाचा गो खंडोबा नावाचा बंधू चेरोबा नावाचा गो येताल नावाचा बंधू मसोबा नावाचा गो मसोबा नावाचं गोसंती घेतल्यास साथीच्या बहिणीला गोसंती घेतल्यास पाठीच्या बहिणीला गो बहीण तुझी साथी ये आसरा गो साथी ये आसरा बहीण तुझी एकवीरा माऊली गो एकवीरा माऊली गो आई तुझ्या संगतीला बसल्या गो आई तुझ्या संगतीला बसल्या गो बसून पालखीत फिरल्या गो पालखीत फिरल्या पालखीचा मान ये घेतीला गो मान ये घेतीला मान बोनशेत गावाचा गो बोनशेत गावाचा आई तू पालुके बसूनी गो पालुके बसूनी गो जाशील भक्तांच्या कांद्यावरी जाशील भक्तांच्या कांद्यावरी नाही तू गावाला फिरणार गो गावाला फिरणार मान पालखीचा घेणार गो पालखीचा घेणार भक्तांना दर्शन देणार गो दर्शन देणार तर पालखी सोहळ्याचं प्रस्थान इथे होते सर्वांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे कार्यक्रमाच्या सहभागी व्हायचे पालखीमध्ये आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचे बंधनाला
सो फ्रेंड्स, पालखी मंदिरातून निघालेली आहे आणि गावामध्ये प्रवेश करत आहे. आणि तुम्हाला बापदेवाबद्दल सांगायचं म्हणजे बापदेव एका अर्थी पूर्ण गावाचा वडीलधारा व्यक्ती जसा असतो, जो गावाची जबाबदारी घेतो, गावावर बारीक लक्ष ठेवतो, प्रत्येक सुखादुखामध्ये सहभागी असतो, त्याला देखील तुम्ही बापदेव म्हणू शकता. आणि बापदेव म्हणजे खंडोबाचा एक अवतार. आणि त्याचप्रमाणे मरुआई माता देखील गावावर बारीक लक्ष ठेवून आहे. आणि या बोनशेत गावाची या दोन्ही देवांवर, आईवर आणि अर्थात वडिलांवर म्हणजे बापदेवावर खूप मोठी श्रद्धा आहे. आणि ही पालखी आता पूर्ण गावभर मिरवली जाणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. मध्ये मकरंद दादाच्या मुले कोकणाचा खूप छान असा फील, दादांची पालखी नाचवलंय, खरंच बघण्यासारखी खूप मजा आली.